ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्याबद्दल काय म्हणाल? कारण ते थेट निवडणूक आयोगालाच आव्हान देत आहेत की हे भवानी जय भवानी हे शब्द गाळणार नाहीत. मला वाटतं उद्धव ठाकरेंची नौटंकी सुरू आहे. जय भवानी जय शिवाजी करत आयुष्यभर त्या जीवावर राजकारण केलं, परंतु भवानी मातेच्या परिसराचं सुशोभीकरण किंवा कुठला आराखडा तुम्हाला त्या ठिकाणी बनवता आला नाही. ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संरक्षण संवर्धन आपल्याला करता आलं नाही आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना अशा प्रकारचं बोलण्याचा नाही. उलट पक्षी भवानी मातेच्या परिसराचा तुळजापूरचा विकास देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ॲक्शन प्लॅन तयार आहे. गडकिल्ल्यांचं सुशोभीकरण ठिकठिकाणी होतंय, प्राधिकरण निर्माण केलेत आणि त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेट झालेले आहेत. त्यातनंच अशा प्रकारची बेताल वक्तव्य येत असताना दिसत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.